हे चहा बनवतो ना तसं भांड. अच्छा हे भांड हवंय. गॉड तो म्हणतो की तो चमचा घेऊन आला. म्हणतो चमचा नको आम्हाला पॉट. अस्मिता तो चमचा घेऊन आला. हे बोलतो असं. रेड लेबलचे ब्रँड अम्बॅसेडर. रेड लेबल नॅचरल केअर. आमच्या मागे आता कुत्रा लागला. नमस्कार मंडळी आणि कसे आहात सगळे. तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. मागे कोण उभं आहे? इथे कोणतरी दिसतंय. ओ माय गॉड, चिमू. हाय चिमू. हॅलो. चिमू खूप दिवसांनी आली आपल्या ब्लॉग मध्ये. तर ही आहे चिमू. स्टार्टिंग पासून व्हिडिओ म्हणजे मी चालू नव्हता केला घरातनं निघाल्यापासून वगैरे, कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. एक मिनिट. तर कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, ब्रेकफास्ट वगैरे केला, लंच केला आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या सुंदर विलावरती. ओ माय गॉड. आणि तुम्हाला मागे दिसतो आहे तो आमचा विला आहे. खूप अमेझिंग. आणि तुम्हाला मी विला टूर देणार आहे आणि खरंच अमेझिंग विला आहे, म्हणजे खूपच मस्त आहे. सो आता आपण ना सगळी रूम टूर नाही विला टूर घेऊया. तर आम्ही आलो आहोत खाऊ याईला आलो होतो आपण, कारण सगळे इथे म्हणजे सगळे खाऊचं पासूनच स्टार्ट होतात इथे सगळं. सो आम्ही आलो आहोत खाऊ याईला आणि हे बँकॉक पासून अराउंड 2.5 ते 3 तासाच्या डिस्टन्सवरतीच आहे. पण खूप वेगळं आहे, म्हणजे वाटतच नाही. असं वाटतं की कुठे आलं मॅजिकल प्लेस. असं वाटतं कुठेतरी म्हणजे थायलंडच्या बाहेरच आलो. अजिबात असं वाटतच नाही. आणि क्लायमेट सुद्धा खूप छान आहे. पाऊस आहे, म्हणजे आता तरी पाऊस पडत नाही पण मस्तपैकी भरला आहे. सो आता चला आता फटाफट आम्ही तुम्हाला आमची विला टूर देतो. खूप अमेझिंग विला आहे. सो लेट्स स्टार्ट. तर मंडळी हे बघा, हे विलाच्या बाहेर म्हणजे जो रस्ता आहे जिथून एंट्री आहे विलाची, बघा काय सुंदर आहे. काय अमेझिंग आहे. आहे आमचा विलाचा एंट्रन्स. चिमू मागे नको राहूस. हा इथे सगळे इथे कार पार्किंग आहे आणि इकडे हा आमचा ब्युटिफुल अमेझिंग विला आहे. सो इथे आहे आमचा लिव्हिंग रूम. खूप आवाज तुम्हाला येत असेल पण प्लीज इग्नोर करा. खूप सगळेजण. आणि इथे हे विलामधले मेंबर्स सुद्धा बसले, टेडी बेअर्स. या आमच्या मेन शेफ आहेत आजच्या. चला किचन. गॅस स्टोव दिले आम्हाला. अच्छा गॅस स्टोव मिळाला का? तर हा आहे आमचा किचन. किचन मध्ये गॅस नाहीये म्हणून त्यांनी असं सेपरेट बाहेर दिलाय. अच्छा त्यांनी आम्हाला इथे बाहेर त्यांनी स्टव दिला. आतमध्ये गॅस अलाउड नाही, बिकॉज हे रिसॉर्ट पूर्ण लाकडाचं आहे, त्यामुळे त्यांनी गॅस अलाउड नाही केला आतमध्ये. आणि बाहेर पालाभाजी आहे. लालमाट कुठे? हा बघ बाहेर. ओ हा लालमाट आहे. आणि ते बघ मोठे झाले ना. हा लालमाटची भाजी करू शकतो आपण. लागलेत. काय बोलते? आपण जाऊया, आपण नंतर येऊया ह्या गार्डन. वांग्याचे तेरडा आहे तो बघ. आणि अडूळसा आहे. अच्छा अडूळसा पण आहे. थोडस घेऊन जाऊ शकतो का मला लावायला? थोडं नेऊ पालाभाजी. लिंबू आहे बघ ना. भोपळ्याचं पण लावले वाटतं बघ. फुल आले भोपळ्याचं. भोपळा किंवा काकडी आहे सगळी. अच्छा ओके नाईस. किचन आहे आणि या किचन मध्ये असे खूप मस्त मस्त पदार्थ बनणार आहेत तुमच्यासाठी. सरप्राईज आहे ते. सरप्राईज काय काय बनणार आहे. फ्रीज भरलाय. बापरे. फ्रीज पूर्ण आम्ही भरलाय. पूर्ण रिकामी होता आम्ही आलेलो तेव्हा. पूर्ण आम्ही फ्रीज भरलेला आहे आणि अजून येणार आहे सामान बरंच. मस्त कुकिंग होणार आहे. खूप छान छान पदार्थ बनणार आहेत. आपले इंडियन महाराष्ट्रांचं तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. राईट? येस. आणि इथे सुंदर त्यांनी ना अशी लायब्ररी बनवली आहे. अशी मस्त पुस्तकं वगैरे लावली आहेत या लायब्ररीमध्ये. तुमची फेवरेट कोणती कमेंट करा. ओ माय गॉड. चिमू म्हणते तुमचं फेवरेट बुक कुठलं आहे ते कॉमेंट करा प्लीज. कॉमेंट. आणि इथे 2 रूम्स आहेत. कुठला रूम्स ओपन करते? ओके. सो इथे हाय
तर इथे हा एक असा मस्त बेडरूम आहे आणि मस्त थंड वाटतंय मला. आणि एकदम थंड थंड झाले. आम्ही सगळे AC ऑन केलेत. आणि आता इथे आहे वॉशरूम. परत हा एक रूम आहे इथे एक रूम आहे. आणि बाहेर पण काहीतरी आहे सरप्राईज. सरप्राईज व्हॉट? सरप्राईज आहे. काय आहे बाबा? डॉग वगैरे नाही आहे ना? ए, dog वाढला. सो चला इथे वरती सुद्धा खूप अमेझिंग रूम्स आहेत. सो आता आपण वरती जाऊन बिला बघूया. तुम्हाला पहिलेच पूल टेबल दिसेल. तर इथे वरती आल्यावर आहे पूल टेबल आणि इथे खूप मोठी भांडणं चालू आहेत. सो चला जाऊयात. इथे आहे लहान मुलांचा रूम, चिल्ड्रन रूम. हे बघा, थांबा 1 मिनिट, आपण व्हिडिओ काढतोय. आणि इथे भांडण चालू आहे सगळ्या मुलांची, कारण सगळ्यांना ह्या बंक बेडवर झोपायचं आहे. काय डील आहे? व्हॉट डील? अच्छा, ओके, झालंय ना सॉल्व? पण ओके, सॉल्व झालेला आहे. आणि हा असा सुंदर बेडरूम आहे लहान मुलांसाठी. खूप भांडतात ही लोक, खूप भांडतात. मी पहिल्यांदा बघितलंय ना एवढं भांडताना. खूप भांडतात तुम्ही. आणि इथे रेस्ट रूम आहे, इथे ड्रेसिंग आहे आणि इथे सुद्धा एक असं छान क्लोजेट दिलेला आहे. आणि इथे बाल्कनी आहे, पण आम्ही विंडोज ओपन नाही करत आहेत कारण पाल येईल. आणि एसी चालू आहे. हा, आणि एसी चालू आहे. नेक्स्ट रूम. आणि आता इथे सगळ्यांची आमची रूम आहे, गर्ल्स रूम. आणि ही आहे आमची गर्ल्स रूम. इथे आम्ही सगळ्या 5 जणी झोपणार आहोत. विंडोवरून किती चांगला व्ह्यू आहे. हा, सिरियसली यार, विंडो खूप मस्त आहे. बॅकडोर आणि इथे आहे पूल. इथे नाही आहे ग डॉग चिमू. चल, डॉग आला आणि तो चांगला आहे म्हणतात, फ्रेंडली आहे म्हणतात. हो. आणि आम्ही सांगितलं आणि इथे मे बी ब्रेकफास्ट वगैरे असणार. आणि आम्ही सांगितलं होतं ना काहीतरी पूल वगैरे आहे. पण पूल काय एवढं पूल छोटा आहे ना, हा, बेबी पूल आहे. त्यांनी मोठा दाखवला होता पण मग त्यांनी छोटा देऊन दिला. हा, मोठा दाखवला होता. ठीक आहे, चल जाऊ देत. चल. चल. ओ लालीलो. सो मम्मी आता किचनमध्ये खूप छान छान पदार्थ बनणार आहेत, खूप मस्त असेल. सो तुम्ही बघाच, स्टे ट्यून. आणि आम्ही काय काय खातोय अख्खा 2 दिवसाचे, आमच्या आज आणि उद्याचे असे 2 दिवसाचे मेन्यूज एकदम हे कुठे काही. So, आज आणि उद्या असे थांब मी पकडते. तर आज आणि उद्या असे 2ही मेन्यू आमचे सेट झालेले आहेत की आम्ही काय काय इथे बनवणार आहोत. कारण इथे जवळपास काही रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत, त्यामुळे इथे सगळे विलाज आहेत. आम्ही तर रोडवरती पाहिलं नाही त्यांना, सगळे विलाज आहेत आणि सगळे इथे कुकिंग करतात त्यांचं. फक्त आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे त्यात, पण ब्रेकफास्टला तेच नॉर्मल ऑमलेट ब्रेड वगैरे तेच देणार आहेत. सो मस्त आम्ही कुकिंग करणार आहोत, खतरनाक प्लॅन आहे. सो स्टे ट्यून. हॅलो गाईज, सो आता मस्तपैकी चेंज वगैरे झालेला आहे. ओके, मी ॲक्च्युली न्यू ट्रायपॉड लावलाय, गिम्बल लावलाय, त्यामुळे जसं फिरतोय त्यामुळे मला ते कळत नाहीये कसं ॲडजस्ट करायचं. तर मग खूप मस्त वाटतंय. किचनमध्ये तयारी चालू झालेली आहे, मस्त मस्त वास यायला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे मागे माझे क्रिकेट चालू आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. क्रिकेट चालू आहे. खूप छान वाटतं, एकदम मस्त, खूप मजा आली. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे खाऊ याईला. खाऊ याई, खाऊचो, खाऊ खो सगळं मिक्स होतं आहे. सो मी पहिल्यांदाच आलो खाऊ याईला आणि ह्या बाकी सगळ्यांची 2री की 3री ट्रिप असेल ही. सो आमचे जेव्हा प्लॅन व्हायचं ना, आमचं काही ना काहीतरी होऊन कॅन्सलच व्हायचं, नेहमी खाऊ याई कॅन्सल व्हायचं. सो आम्ही म्हटलं ह्यावेळी आपण जायचंच काही झालं तरी. सो बरं झालं आम्ही आलो, कारण अमेझिंग आहे, खूप अमेझिंग आहे. तुम्ही जर थायलंडला आलात ना तर खाऊ याईला येऊ शकता. म्हणजे असं एवढं नोन प्लेस नाही आहे व्हिजिटर्ससाठी, ते लोकल्स येतात खूप, पण खूप छान आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही आता बघालच खाऊ याई कसं आहे. आणि मागे झाडं बघा ना, किती मस्त ते ब्लॉसम झाले आहेत. मस्त मोकळा आकाश, सगळीकडे हिरवळ, खूप ऑसम. 1 मिनिट मला दाखवते. तर आता आपण आलो आहोत किचनमध्ये
आणि सगळ्या सुगरणी तयार झालेल्या आहेत वडे बिडे बनवायला. आणि आजचे वडे आहेत विदुलाच्या हातचे, पुण्याचे वडे आहेत. या वडापाव खायला. नगरचे हो, वडे नगरचे वडे. अर्धे पुण्याचे नाही. अच्छा ओके, पुण्याचे नाही, नगरचे वडे नगरचे आहेत. वडे. आणि नाशिकची कांदा भजी तयार होते. नाही, कांदा भाजी सगळीकडचीच असते. नाशिकची फेमस कांदा भजी. आणि हा, इथे काय चालू आहे? कांदे कापतात. रडू नका ताई. कांदा तिखट एकदम. आणि तुम्हाला आता वाटलं असेल की तुमच्या मैत्रिणीच काम करतात, तुम्ही करत नाही, असं तुम्ही कमेंट मध्ये लिहाल. सो मी पण करणार आहे. सो मी पण काम करणार आहे, काळजी नका करू. उद्या आराम करणार, ती काम करणार आहे. हो, उद्या कामं वाटून घेतली. आज काही काम आज व्हेजिटेरियन मेनू आहे त्यांच्या हातचा आणि उद्या नॉन व्हेजिटेरियन मेनू. व्हेजिटेरियन मेनू आहे, त्यामुळे आम्ही काम करणार आहे. हा. नॉन व्हेजिटेरियन येस, भाविका काम तेव्हा मग विदूला शूट करेल. ओके हा. आता किचन मध्ये मेन, काम करायला ते शूट कोण करणार आहे? ओके नाही. आता मेन शेफ आतमध्ये आहेत. मेन शेफ मेन शेफ आतमध्ये आहेत. मेन शेफ काय चालू आहे इथे? या आहेत आमरस तयार आहे. अरे वा, इथे आमरस आहे थाय मँगोजचा. तर मंडळी मी सुद्धा आली आहे किचन मध्ये. आणि हे बघा, मी थोडंसं चिकन मॅरिनेट करते, अगदी थोडंसं करते, कारण मेन चिकनचा डे उद्या आहे. उद्या आम्ही सगळं नॉनव्हेज बनवणार आहोत आणि आज व्हेजचा प्लॅन आहे. पण मी थोडंसं चिकन आणलं होतं, सो सगळे म्हणाले की थोडंसं कर, कारण सॅटर्डेला इथं कोणी मोस्टली चिकन खात नाही. तर मग चला फटाफट मॅरिनेट करू. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, सो जाऊन नक्की बघा. ही आमची मुग्धा पण येऊ दे इथे. हे बघा, मुग्धा या व्हिडिओ मध्ये विचार व्हिडिओ चालू आहे, चालू तर तू आहे. दिसतेस. हाय कर. पुण्यातून हाय. थोडा स्ट्रगल चालू आहे समजावून सांगण्यासाठी. आम्हाला एक भांडं हवंय, पण ते आता मी कसं सांगणार ह्याला. एक भांडं हवंय. पॉट 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 स्मॉल पॉट. बघ, We want to make coffee. That's why we want one pot for coffee. Oh my god! ते आमच्या या इंग्लिश मास्टर. फ्री येते त्यांचं. वेट वेट. फ्री वगैरे येते त्याच्यात. अच्छा, माय पडलंय. बघा I will show. आम्हाला केवढं स्ट्रगल करावं लागतं इकडे फक्त एक भांडं मागवण्यासाठी. पूर्ण थायलंड मध्ये सांगितलं. फॉर कॉफी वी वॉन्ट वन पॉट स्मॉल. नो 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 नॉट दॅट. तो म्हणतो की हे आहे टीम. मग त्याच्यात दूध कसं उकळणार ना? नाही. म्यू म्यू माय ना म्यू म्यू म्यू. काय बोलला? दूध घालून नाही, हॉट वॉटर. म्यू म्हणजे दूध दूध. दूध. आणि म्यू 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 नो. आता हे काय बाई? अगं त्याला हे सांग ना, एक भांड हवंय सांग. साधं स्मॉल पॉट. स्मॉल पॉट यू डोंट हॅव. तो नाही म्हणतो. हे चहाच बनवतो ना तसं भांड. अच्छा, हे भांड हवंय. गेला त्याला समजलंय. 1 तासाने समजलं त्याला. त्याच्यात दूध उकळून नाही देणार मुलगा. बघूया ना वास काय. येईल ना त्या ह्याच्यात, हा. पाण्याच्या ह्याच्यात. आणि इथे चहा बनतो आहे मस्त. आलं आणि गवती चहा. आणि असं सुंदर नजारा. समोर अशी मस्त झाडं. आणि समोर सुद्धा एक बघा, एक विला आहे का रिसॉर्ट आहे, आय डोंट नो, पण काहीतरी आहे ते सुंदर आहे. आणि इकडे खूप वेगवेगळी झाडं आहेत. अमेझिंग. आणि चहाचा वास. मजा आली. आपलं मंडळी किती स्ट्रगल आहे ते आम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगण्यासाठी, स्पेशली इंग्लिश. बाकीची लँग्वेज तर सोडूनच द्या, तरी त्याला बऱ्यापैकी. ओके, आला बघूया काय म्हणतोय. व्हॉट हॅपन खा. व्हॉट हॅपन पॉट. ओके, स्मॉल पॉट. व्हॉट? नो 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 स्पून. पॉट. सेम लाईक दिस. ओ गॉड. तो म्हणतो की तो चमचा घेऊन आला. म्हणतो चमचा नको आम्हाला पॉट. अस्मिता, तू चमचा घेऊन आला. हे बोलतो असं. मारे डोकी. देवा,
थांब, तो बोलतो थांब, वेट अ मिनिट. थांब मी जाऊन येते किचन मध्ये. तूच जा. रेड लेबलचे ब्रँड अम्बॅसिडर, रेड लेबल नॅचरल केअर. नॅचरल केअर. वा. किती कप आहेत चहा हा? 11 कप ना, मग 4 चमचे. हा बस ठीक होते. आहे ना? जोडणे. 4 चमचे बस. आणि ते पण ह्याचा पण वास येईल ना गवती चहाचा. आणि अस्मिता गेली आहे त्याच्या किचन मध्ये आणि अस्मिता खुश होऊन येते म्हणजे आम्हाला मिळालं. भेटला. क्या बात आहे. कापून खाप, कापून खाप. बघू. वा मस्त भेटला ग. दाखवूया हे आपण. बघ हे बघा, फायनली आम्हाला पॅन मिळालेला आहे. कापून खाप. से हॅलो. चला बाय. आहे चहा. आल्याचा चहा आलेला आहे गरमागरम. बाद में खेलो. कुछ गिरा अंदर तो. म्हणून हे पान चुरलात ना की हात लाल होतात. हे असं आमच्या मी तरी आख्यायिका ऐकलेली आहे गावी. सागाचं झाड, सागवान लाकूड मिळतं ना ते. मग सासऱ्याने आम्ही मागे 1 लाखाचं साग विकलं. मंडळी हे आमचे टूर गाईड आहेत आणि आम्हाला पूर्ण झाडांबद्दल माहिती देत आहेत. झाडं, माती, पाणी. छान त्या डोंगरात लागवड केली. बघा ऐकलं. लागवड आमच्या मागे आता कुत्रा लागला त्यामुळे वेळासाठी धावत सुटलेलो किंचाळत. सगळ्यात जास्त मी. मजा आली पण शेतात. चांगलं आहे. अस्मिता थांब. गाईड टूर शेत मागे येतोय. चला आता आम्ही जरा शेतात चाललोय. ही आहे रानभेंडी. नवरात्रीचा घट बसवतो ना, आमच्या टूरने सांगितलंय गाईडने. आता झेंडूची फुलं विकत मिळतात पण पूर्वी असा रानभेंडीचा मान होता. हा ते सकाळी फुल पिवळं लिंबू कलर असं आणि नंतर ते व्हाईट होते संध्याकाळला. त्याची माळ लावतात. अरे वा. हा जंगलातून आणतात फुलं. हे कसलं असेल झाड? हे पण रानभेंडी का? ती मोठी पानं आहेत ती. तशीच दिसतात वाटतं ती. आला ग रॉकी. आला रॉकी आलेला आहे. चला मागे आला. इन सांसों का देखो तुम पागल आए नहीं ये चैन मुझसे ये बोली मैं राहों में तेरी अपने बिछा दूं ये नैन मैं तुम आई कहीं मैं आई हूँ तेरे लिए तोड़ा रे हर बंधन को आए नहीं न चैन मुझसे ये बोली मैं राहों में तेरी अपने बिछा दूं ये नैन इन ऊंचे पहाड़ों से जा दे दो नाम अगर तुम ना आई कहीं. दिलात एक प्लेट 90 बात. 90 बातला एक प्लेट. तुम्ही पेशवापेक्षा महागात. 120 आहे एक प्लेट. आमचं सॉस स्वस्त आहे. आणि भजी एक प्लेट कितीला आहे म्हणालात? किती का आपला रे? 90 बात. 90 बात का? अच्छा मग 2 प्लेट वडे आणि 1 प्लेट भजी पॅक करा. ठीक आहे. कसं झालंय वडापाव? खाल्ला नाहीस? तूच वडापाव सांग. हे कोणाचं चहा? आवडला तुझ्या हातचाच वडापाव? संजयचा असेल तुम्हाला. ताई कसा झाला वडापाव? असं मस्त खूप छान. वडापाव भजी एकदम दोन्ही. Yes. Maicro
थायलंडला येऊन वडापाव भाजीपाव मिळणं म्हणजे मग काय मग काय. बायकोने कसे बनवले वडापाव, आवडले का? म्हणजे एवढा खुसखुशीत आहे, खुसखुशीत कुरकुरीत. कुरकुरीत खुशीत. तू बोल काहीतरी. भाजी कशी वाटली तुला तुझ्या हातची? चांगली वाटली. हो तो दिल की धड़कन हो जाए और जवान, चलती हो जब लहरा के तो दिल में उड़े तूफान, पहले धीरे दरख्तो और पहले धीरे दरख्तो बेहतरीन हो गई हो.